जरा दोन्ही संघांचे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये या. पहिल्या फेरीतील सामने हे 5 षटकांचे असतील आणि त्याच वेळेला जेव्हा पहिली इनिंग संपेल तेव्हा पुढच्या मॅचच्या टॉससाठी जर का दोन्ही संघनायक अवेलेबल झाले नाही आहेत तर मात्र षटकांमध्ये कपात होईल. आणि जर का एखाद्या वेळेस एखादा संघनायक आला आणि प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन आला नाही आहे पहिला बॉल पडण्या अगोदर तर त्या संघनायकाला जो उपस्थित असेल त्या टॉस विन घोषित केलं जाईल. ही महत्त्वाची मी सूचना देतो आणि टाइम अलर्ट प्रत्येक संघाला केलं जाईल. तर मॅचला सुरुवात होईल. टॉस जिंकला त्या ठिकाणी नीलकंठेश्वर उल्वे संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं मिहिरा स्पोर्ट्स मोराबे या टीमला. आपण पाहुण्यांच्या आदरातिथ्य सन्मानाकडे देखील वळूया. पाहुण्यांचं आगमन झालं. एक षटक संपल्यानंतर पण लगेच पाहुण्यांच्या स्वागताकडे आपण जाऊया. खूप चांगलं आयोजन नियोजन तुम्ही या ठिकाणी होताना पाहताय. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. काही दिवसापूर्वी याच क्रीडांगणामध्ये आम्ही रामबाग चषक स्पर्धा पार पाडली. दमदार आयोजन या ठिकाणी होताना पाहिलं आणि पुन्हा एकदा आणखीन एक भव्य दिव्य नाईट स्पर्धा रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025. संजय शेठ ठाकूर यांनी पाहिलेलं स्वप्न आज मात्र त्याने सत्यामध्ये उतरवलंय. त्यांचं स्वप्न आता हे पूर्ण होईल येणाऱ्या 4 रात्रीमध्ये. A1 क्वालिटीचं आयोजन आणि नियोजन तुम्ही या मैदानावरती होताना पाहताय. पहिला सामना आजच्या रात्रीमधला या स्पर्धेमधला उद्घाटनीय सामना उल्वे नोडमधील 2 दिग्गज संघ. एका बाजूने NCC स्पोर्ट्स उल्वे विपक्ष मिहिरा स्पोर्ट्स मोराबे अशी ही लढत. मंचावरती सर्व पाहुणे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना स्वतः कुमटेकर ट्रेडर्स कराडचे प्रोप्रायटर आदरणीय सोमनाथ शेठ मांडवे. त्याच वेळेला आपण पाहता आदरणीय भगवान शेठ मांडवे किशोर शेठ मांडवे यांना आपण पाहता मंचावरती. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नावा विजेंद्र शेठ पाटील उर्फ गोट्याबाई. त्यांच्याबरोबरने आपण पाहता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच नावे ग्रामपंचायत सन्मान्य सागर शेठ ठाकूर या मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना आणि इथे आपण पाहता आमचे अध्यक्ष CL ठाकूर साहेब मदन शेठ ठाकूर या मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना वेदांत डेकोर्ड सिव्हिल कॉन्ट्रॅक्टचे प्रोप्रायटर संतोषदा फडतरे तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्व ग्रामस्थ नावेखाडी गावातील ज्येष्ठ नागरिक त्या सर्वांचं पुन्हा एकदा संजय शेठ ठाकूर यांच्या वतीने आणि या संपूर्ण आयोजकांच्या वतीने आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. संपूर्ण व्यासपीठ अक्षरशः गजबजलं युवराज माळी सर. हे वैशिष्ट्य असं नावेखाडी नगरीमधलं. मोठ्या संख्येने मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद घेत असताना तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये पॉवर प्लेमध्ये गोलंदाज झालेत. पहिल्या ओव्हरसाठी आपण पाहताय खदर उल्वे संघाचा खेळाडू. बघा दोन्ही एंडने बॅटिंग करायचे. बघा विकेटवरती पहिलं षटक जेव्हा या एंडने होईल सेकंड एंड मात्र अटल सेतू एंड कुठे असेल. बघा तुम्हाला 25 मिनिटाचा कालावधी असेल. पंचांनाही विनंती असेल आपण टाइम अलर्ट करा आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. जर का अधिकचा वेळ घेतला तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिला चेंडू या पहिल्या रात्रीमधला. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. शॉर्ट कव्हरला बीट केलं. बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी सीमारेषा पलीकडे आणि पहिल्या बॉलवरती वेलकम बाउंड्री 4 चौकार. यावेळेला हलक्या हाताने फक्त आपण पहिला बॉलला टर्न केलं. वृष्या साह्याने बॉलला त्या ठिकाणी स्क्वेअरलेगमध्ये ढकललं. सेकंडचा कॉल. 2 धावा मात्र सहजगत्या कंप्लीट होत असताना या चेंडूवरती. त्याच दरम्यान सन्माननीय दीपक शेठ तांडेल साहेबांचं आगमन झाले. आम्ही दीपक शेठ तांडेल साहेबांना विनंती करू की आपण मुख्य मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सेकंड बॉल होती 2 धावा आल्या. पहिला बॉल चौकार एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर आपण पहिला हलक्या हाताने बॉलला टर्न करत असताना 2 धावा घेतल्या. या दोन्ही फलंदाजाने चांगली रणनीती या ठिकाणी वापरली आहे. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. याही वेळेला फुल टॉस स्लॅश केला बॉलला मागे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला स्वतः योगेश म्हात्रे त्या ठिकाणी आहेत. अनुभवी खेळाडू ऑल एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहता त्या ठिकाणी पॉईंटमध्ये उभे त्यांच्या दिशेने हा फटका ज्या ठिकाणी सिंगल आली
आता डाव्या हाताचा फलंदाज विनय म्हात्रे हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडकडे आलाय. मोरावे संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून विनयकडे पाहिलं जातं, कारण जेव्हा बॉलिंग डिपार्टमेंटला सुरुवात होती तेव्हा पहिलं षटक टाकण्यामध्ये तो नेहमी माहीर राहिलाय. डीपेक्षा कव्हरला आपण पाहता बाळा, त्यांना आपण पाहू शकाल एक स्टायलिश खेळाडू उल्वे संघाचे. स्वतः त्या ठिकाणी आपण पाहताय खूप चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला होताना पाहायला मिळेल. हा सामना फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक रात्रीमध्ये डी पोलचे एक कदर सामने होतील, एक सामना होईल, ज्या ठिकाणी दोन संघ तुम्हाला प्रत्येक रात्रीमध्ये पहिला सामना खेळताना पाहायला मिळतील. कारण जवळचे संघ आहेत. जर स्पर्धा लवकर सुरू झाली तर बरेचसे खेळाडू बरेचसे संघ लाईव्हवरती पाहूनच आपलं घर सोडत असतात. आता देखील आपण पहिला पुढचे दोन्ही संघ असतील लाईव्हवरती मॅच पाहत असतील. बघा सामना सुरू झाला तर निघावा लागेल. त्यामुळे हा निर्णय संजय शेठ ठाकूर यांनी अतिशय योग्य घेतला आहे. आपल्या परिसरातील दोन संघ त्यांना मात्र अगदी वेळेवरती लवकर बोलवायचं आणि स्पर्धा सुरू करून घ्यायची, आणि जेणेकरून मात्र प्रत्येक संघ बरोबर वेळेवरती ते पोहोचेल. तरी देखील आम्ही सूचना केली आहे, जर पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर दोन संघनायक आले नाहीत पुढच्या मॅच तरी तर मात्र षटकांमध्ये कपात होईल. आणि आता एखादा संघनायक आला आणि प्रतिस्पर्धी संघनायक आला नाहीये तर मात्र त्या संघनायकाला टॉस विन घोषित केलं जाईल. स्लॉग हिट केला, बॉलला मागे ढकललाय, आडव्या बॅटने हा फटका सजवला. बाळाच्या दिशेने हा फटका आपण पाहिला. भरपूर चांगली फिल्डिंग. वाडी स्लॉंगनला बाळा उभा होता, तो मात्र धावत गेला त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राकडे. बॉलला थांबवत असताना 2 धाबा या चेंडूवरती मिळाल्या. 2 रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, ती म्हणजे 10 धाबा बिनबाद 10 अशी धावसंख्या. पहिला बॉल चौकार, त्यानंतर सिंगल डबलवरती लक्ष देत असताना हे दोन्ही खेळाडू. पहिला ओव्हरचा खेळ सुरू झाला. पॉवर प्ले ऑन आहे. 30 सर्कल आपण पाहता, ज्यामध्ये 9 क्षेत्ररक्षक तुम्हाला मॅन्डेटरी पाहायला मिळतील कंपल्सरी पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हर देखील पॉवर प्लेची राहील. यावेळेला फुल टॉस लॉफ केला, बॉलला इनसाइड आउट. लो फुल टॉस बॉल होता आउटसाइड द ऑफ स्टंप. त्याच्यावरती आपण हा फटका एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये खेळत असताना सिंगल आली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या मोरावे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली, ती म्हणजे बिनबाद 11. आपण जाऊया अतिथी सन्मानाकडे. सन्मान देखील केला जाईल, पण त्या अगोदर हे सामने फार महत्त्वाचे असतील. आज आमचा संपूर्ण VIP डाईस तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. मंचावरती स्वतः सरपंच गोट्या शेठ पाटील, त्याचबरोबर आपण पाहता सागर शेठ ठाकूर विद्यमान सदस्य, आमचे CL ठाकूर साहेब, मदन शेठ ठाकूर, सर्व नावेखाडी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक या सामन्यांचा आनंद घेत असताना मुख्य अतिथी मंचावरती VIP डाईसवरती त्यांना आपण पाहताय. सर्वांचं पुन्हा एकदा रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली आपण स्पर्धा पाहताय. आज खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी आमचे सर्व मान्यवर स्पर्धेचे प्रमुख सत्कार मूर्ती या सामन्याचा आनंद घेत असताना भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. महेंद्र मडवी सेकंड ओव्हरमध्ये आता आलाय बॉलिंग ट्रॅकमध्ये. अटल सेतू एंडकडून या षटकामध्ये महेंद्र मडवीला पाचारण केलं संघ नायकाने. निलेश खारकर विकेटच्या मागे उभे आहेत आणि सातत्याने फील्ड पोझिशनमध्ये बदलाव करत असताना त्यांना आपण पाहताय. महेंद्र मडवी राईट आर्म राऊंड द विकेट स्विच चिटचा प्रयत्न होता. सुरुवातीला स्टान्स बदलला होता. अगदी आपण पाहिला एक आक्रमक स्ट्रोक्स इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. पॉईंटच्या डोक्यावरून योगेशच्या डोक्यावरून खेळायचं होतं, मग चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट. रोशन सर तुम्हाला थोडं थांबवतोय, आपण सत्कार सोहळ्याकडे वळतोय. सामना सुरू राहील सायमल्टेनियसली. पहिला सन्मान आपण या ठिकाणी करतोय. नावे ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय विजेंद्र गणेश पाटील साहेबांचा शुभ सन्मान होईल मुख्य मंचावर. आम्ही शैलेजी ठाकूर दादांना विनंती करू की आपण नावे ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय विजेंद्र गणेश पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर करावा. हॅलो. अगदी कमी वेळामध्ये कमी कालावधीमध्ये ज्यांना खरं तर रामशेठ ठाकूर साहेबांनी ज्यांच्यावरती वरद असं मिळालं आणि कमी कालावधीमध्ये कमी वेळेमध्ये ज्यांना नावासारखं प्रतिष्ठित ठाकूर यांना विनंती करू की आपण नावे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सागर कानाशेठ ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान करावा मुख्य मंचावर. नवनीतजी ठाकूर यांचे शुभ हस्ते सन्मान होईल. नावे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सागर कानाशेठ ठाकूर साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर होत असताना रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 आपण पाहताय. हॅलो.
रामबाग चषकाचे दमदार आयोजक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय सागरशेठ ठाकूर साहेबांचा आज सन्मान केला जाईल. नुकतंच आपण पाहिलं होतं का तर काही दिवसापूर्वी याच क्रीडांगणामध्ये रामबाग चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सागरशेठ ठाकूर साहेबांचा हा सन्मान आज आपण पाहता रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 या स्पर्धेमध्ये केला जातोय. आपलंही मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि मुख्य मंचावर उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आम्ही जितेंद्र ठाकूर यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेला तब्बल 1,00,000 रुपयाचं डोनेशन ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय असे कुमठेकर ट्रेडर्स कराडचे प्रोप्रायटर सन्माननीय सोमनाथ शेठ मांडवे साहेबांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होत्या पाहुण्यांसाठी. तर 1,00,000 रुपयाचं डोनेशन ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला दिलंय त्यांचा हा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती त्यांचा हा सन्मान आपण होताना पाहत आहे. त्यानंतर मी शैलेश दादांना विनंती करू, सदाशिव ठाकूर दादांना विनंती करू की आपण चंद्रकांतजी मांडवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर करावा. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 चंद्रकांत शेठ मांडवे साहेबांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर होतोय. दोन ओव्हरचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती 13. चंद्रकांतजी मांडवे साहेबांचा शुभ सन्मान होत असताना त्यानंतर आम्ही सत्यमजी ठाकूर यांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते वेदांत डेकोर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज पुरस्कृत करण्यात आलाय ते सन्माननीय संतोष शेठ फरते साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर करा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संतोष शेठ फरते साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज पुरस्कृत करण्यात आलाय. वेदांत डेकोर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर संतोष शेठ फरते साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर होत असताना दानशूर व्यक्तिमत्वाने त्यांच्या माध्यमातून आपण पाहता मालिकावीराचं आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह मिळालं. त्यांचा मी इथे आभार व्यक्त करतो. आणि त्याच वेळेला आपण पाहता पहिला सामना असेल एपोल मधला बोनकोडे विपक्ष पेठ RCC पेठ दोन्ही संघांचे कर्णधार. तुम्हाला पहिला ऑफिशियल कॉल असेल. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. याच मैदानामध्ये रामबाग चषकामध्ये पेठ संघ चॅम्पियन बनला होता आणि पुन्हा एकदा हा पेठ संघ तुम्हाला या पहिल्या रात्रीमध्ये पहिला सामना खेळताना पाहायला मिळेल. एपोलचा त्यांच्या अपोजिटला असेल नवी मुंबईचा बोनकोडे संघ. दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. त्यानंतर आम्ही शैलेश शेठ ठाकूर साहेबांना विनंती करू की आपण नावेखाडी गावचे उद्योजक आदरणीय अरुण शेठ ठाकूर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. नावेखाडी गावातील एक उद्योजक अर्थातच अरुण शेठ ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान शैलेश शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते होत असताना मुख्य मंचावर रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025. त्यानंतर आम्ही सत्यमजी ठाकूर यांना विनंती करू की आपण नावेखाडी ग्रामस्थ सन्माननीय सदाशिव अनंत ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर करावा. तर सन्मान होईल सदाशिव अनंत ठाकूर साहेब नावेखाडी गावचे ग्रामस्थ. त्यानंतर आम्ही जितेंद्रजी ठाकूर यांना विनंती करू की नावेखाडी गावचे
उद्योगपती सन्माननीय रांबळी जोमा तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. नावेखाडी गावातील उद्योगपती सन्माननीय रांबळी जोमा तांडेल साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या मुख्य मंचावर आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025च्या माध्यमातून तो करतोय. आणि सध्या मंचावर आपण पाहतोय रांबळी जोमा तांडेल साहेब उद्योगपती नावेखाडी यांचा शुभ सन्मान होत असताना त्यानंतर आम्ही नवनीजी ठाकूर यांना विनंती करू की नावेखाडी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय प्रकाश राघव कडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर प्रकाश राघव कडू साहेबांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावर करतोय. नावेखाडी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश राघव कडू साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर होत असताना रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 आपण पाहतो. एक दमदार आयोजन महेश्वरी मैदान नावेखाडी उत्तरवाडा रामबाग या ठिकाणी संपन्न झालंय. आज उद्घाटन सोहळा मागाशी संपन्न झालाय आणि पहिल्या दिवसाचा खेळ सध्या सुरू आहे. मात्र आलेल्या सर्वच पावड्यांचा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. प्रकाश राघव कडू साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर झालाय. नावेखाडी ग्रामपंचायत सदस्य त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर मी शैलेश ठाकूर यांना विनंती करेल की महेश्वर मंदिर अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत लहू ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचाही शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. खरं तर या क्रीडांगणाच्या बाजूलाच आपण पाहता एक सुंदर असं मंदिर आहे महेश्वर मंदिर. त्यांचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत लहू ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर होतोय. त्यांचंही आपण करूया रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. त्यानंतर आम्ही सत्यमजी ठाकूर यांना विनंती करू की महेश्वर मंदिर न्यासाचे चिटणीस सन्माननीय विजय गुलाबचंद ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचाही आपण शुभ सन्मान करावा. महेश्वर मंदिर न्यासाचे चिटणीस सन्माननीय विजय गुलाबचंद ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान होईल मुख्य मंचावर. मी साहेबांना विनंती करेल की आपण त्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. सन्माननीय विजय गुलाबचंद ठाकूर साहेब त्यांचे आपण करूया रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. तीन ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे 23 पहिल्या ओव्हरमध्ये 11, सेकंड ओव्हरमध्ये 2 आणि या ओव्हरमध्ये 10 अशा एकूण 23 धावा धावफलकावरती आल्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे बघा. शॉर्ट टीम मीटिंग यानंतर बोनकड आणि पेट दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती राहील. पार्थ चंदन आणि एका बाजूने असेल सोहेल शेख कॅप्टन दोन्ही संघांचे. त्यानंतर आपण सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाचं डोनेशन देण्यात आलंय. ते शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोप्रायटर सन्माननीय किशोर मांडवे साहेबांचा शुभ सन्मान होईल. शैलेशजी ठाकूर यांच्या शुभ एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत किशोर मांडवे साहेबांसाठी, ज्यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाची राशी या स्पर्धेसाठी आपल्याला देण्यात आली आहे. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोप्रायटर आणि ज्यांच्या माध्यमातूनच आपण ही स्पर्धेचं टायटल पाहतोय. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 असे त्याचे प्रोप्रायटर किशोरजी मांडवे साहेबांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर होत असताना शैलेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचे आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागत.
तर नवनीत जी ठाकूर सरांचा देखील शुभ सन्मान होईल मुख्य मंचावर. राहुलजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होईल. नवनीतजी ठाकूर सरांचा सन्मान राहुलजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावर आपण पाहतोय. खरं तर सामनाही सुरू आहे, मात्र आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मानही देखील आपण करतो. रोशन सर आणि आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव आपण म्हणत असतो आणि आलेल्या अतिथींचा यथोचित मान सन्मान आपण पाहतो या रियानी एंटरप्राइजेस चषकामध्ये आपण करत असताना. कारण खचाखच भरले मुख्य व्यासपीठ आणि प्रत्येकाचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय, त्यांचं स्वागत या ठिकाणी करतोय. त्यानंतर जितेंद्र गोविंद ठाकूर साहेबांचा देखील सन्मान आपण करतोय. आम्ही शैलेश ठाकूर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. तर जितेंद्रजी ठाकूर यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय मुख्य मंचावर होत असताना. शैलेशजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. सव्वीस धावा. त्यानंतर दशरथ शेठ ठाकूर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आपण करतोय. दशरथ शेठ ठाकूर साहेबांनी त्या सन्मानाचा स्वीकार करावा. खरं तर ही नावेखाडील गावातील सर्व ज्येष्ठ आणि वरिष्ठ मंडळी आपण पाहतो, या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत, त्या सर्वांचा आपण यथोचित सन्मान करतोय. त्यानंतर महादेवजी ठाकूर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आपण शैलेजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते करूया. त्यानंतर महादेवजी ठाकूर यांचा शुभ सन्मान होईल. आम्ही शैलेजी ठाकूर साहेबांनाच विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण महादेवजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान करावा. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर उपस्थित अनंत ठाकूर साहेबांचा देखील सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. आम्ही शैलेजी ठाकूर यांनाच विनंती करतोय की आपण अनंतजी ठाकूर यांचा शुभ सन्मान करावा. तर आनंदजी ठाकूर यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर होत असताना शैलेजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचे आपण करूया. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. त्यानंतर आम्ही सत्यमजी ठाकूर यांना विनंती करू की आपण बाळकृष्ण कडू साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आपण शुभ सन्मान करावा. तर बाळकृष्ण कडू साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल. त्यानंतर मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय विजयजी फडतरे साहेबांचा देखील सन्मान आपण करतोय. आम्ही शैलेश दादांनाच विनंती करू की आपण विजयजी फडतरे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान आपण शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये या ठिकाणी करतोय. थोडं आपण कॉमेंट्री बॉक्सकडे वळूया, रोशनजी पाटील सरांकडे. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 30 धावा धावफलकावरती आल्या. गडी बाजरे 3, अजून एक षटक बाकी आणि त्या अगोदर बोनकोडे संघाचा कॅप्टन आणि आरसीसी पेठ संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघाचे कर्णधार ए पोल मधला पहिला सामना असेल. बोनकोडे 11 बोनकोडे विपक्ष आरसीसी पेठ. 30 रन स्कोर कार्ड मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. उलवे संघ. त्यानंतर विष्णू फडतरे साहेब देखील उपस्थित आहेत, आपण त्यांचाही शुभ सन्मान करूया. आम्ही शैलेजी ठाकूर दादांनाच विनंती करतो की विष्णू फडतरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्येष्ठ मंडळी, आणि त्यांचा पण शुभ सन्मान मुख्य मंचावर करतोय. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत, सुस्वागतम.
चला मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची आहे. आणि पाणी पाणी देखील क्रीडांगणात पाठवायचे. 12वे खेळाडू त्यानंतर सन्माननीय दादासो फडतरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान आपण करतोय. शैलेजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते दादासो फडतरे साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांचे आपण करूया. रिहाने एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. खरं तर आम्ही प्रेक्षकांची थोडी दिलगिरी व्यक्त करतोय, कारण सध्या समालोचन थोडं थांबलेलं आहे. मात्र आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण या सर्वांचं भरपूर बहुमूल्य योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेलं आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणं आपलं परम कर्तव्य आहे. त्यानंतर अमितजी पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. मी सदा ठाकूर यांना विनंती करतो की आपण अमितजी पवार यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करावा. त्यानंतर अमोलजी पवार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान आम्ही सदाजी ठाकूर यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करावा. अमोलजी पवार साहेब या, आपलाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर दिगंबरजी फडतरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान आपण करतोय. दिगंबरजी फडतरे साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण करावा. दादांना विनंती आम्ही करतोय की त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या स्पर्धेसाठी आपल्याला जी सर्व ट्रॉफीज, ते पहिले 4 ट्रॉफीज आपण पाहता ते आपल्याला पुरस्कृत केलेत. अर्थातच न्हावे ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय विजेंद्र गणेश पाटील साहेबांचे चिरंजीव कुमार पार्थ विजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. पार्थ विजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत. त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर आम्ही या क्रीडांगणावर जे ग्रामस्थ उपस्थित असतील नावेखाडीतील त्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरून आसनस्थ व्हा. आयोजकांच्या वतीने आपणास ही नम्रतेची विनंती असेल, कारण आपली प्रमुख उपस्थिती या स्पर्धेसाठी आम्हाला लाभली आहे. त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावरून आसनस्थ व्हावं. तर पुन्हा एकदा आपण आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये. आणि थेट जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. व्हॉइस ऑफ तारा रायगडचा एक बुलंद आवाज रोशनजी पाटील सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद युवराजचे माई. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक स्लॉग हिट करत असताना विनयला आपण पाहिलं. सलामीवीर खेळाडू अजूनही मैदानामध्ये उभा आहे, परंतु फारसं इम्पॅक्ट त्याला टाकता आलेलं नाहीये. याचं कारण आहे उल्बे संघाने केलेली गोलंदाजी अप्रतिम राहिली. प्रतीश पाटील थोडासा इंजर्ड होता मधल्या कालावधीमध्ये, पुन्हा एकदा कमबॅक त्याने केलं आपल्या टीमसाठी. हा खेळाडू आता बॉलिंग मार्कवरती आलाय या षटकामध्ये. निर्णायक षटक स्लॉगवरचं अंतिम ओव्हर, हाणामारीचं षटक ज्याला म्हणतात, डेथ ओव्हर. चला, पेठ संघाचा कॅप्टन बोनकोडे 11 बोनकोडे संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले आहेत. मी पेठ संघाचा कॅप्टन सोहेल शेख यांना इन्व्हाइट करतो. बॅकफुटला गेले, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ड्राईव्ह केलाय. डीपमधला फिल्डर भरपूर वेगाने आला होता, थोडी घाई झाली आणि त्यानंतर सेकंडचा कॉल. 2 धाबा या चेंडूवरती मिळत असताना 37 रन, 37 धाबा धावफलकावर ती आपण लागताना पाहताय. 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. मी मगाशी उल्लेख केला सलामीला आलेला खेळाडू विनय अजूनही उभा आहे विकेटवरती. मोठे फटके फार कमी आले, पण तो सिंगल डबल करत असताना त्यालाही त्या ठिकाणी मोठा नक्कीच थोडासा त्रास सहन करावा लागला, कारण फिटनेस हे फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये तुम्हाला चप्पल राहायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठून पाहावं लागतं. थोडासा देखील तो प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागेल. चला, पाणी घेऊन जरा मैदानाच्या आतमध्ये. 37 रन ऑन स्कोअर कार्ड. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे, शेवटचे 3 बॉल पेंडिंग. या अगोदर RCC पेठ संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा.
पेट संघाचा कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. आमचा संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स आणि बघा मागचं ग्राफिक्स. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकता आमचे समालोचक मित्र युवराजी माळी सर, उत्तम मराठी समालोचक उल्वे, आणि त्याच वेळेला आपण पाहता आमचे हिंदीचे आणखीन एक दमदार समालोचक मनोहरजी पाटील वाजे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि संपूर्ण कॉमबॉक्स तुम्ही पाहता संपूर्ण VIP डाईजमध्ये बसलेले सत्कार मूर्ती स्पर्धेचा आनंद घेत असताना. तर या ओव्हरमधला पुढचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा आपण पाहिला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, विकेटची चान्सेस, विकेटची संधी, आणि ती मात्र त्या संधीचं सोनं केलं फिल्डिंग टीमने. निलेश खारकर यांचं कौतुक करावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. सांघिक यश मिळालं टीम उल्वेला. छत्रपती त्याचबरोबर या ठिकाणी नवेखाडी ग्रामस्थ सन्माननीय दीपकजी तांडेल साहेब, जनार्दनजी ठाकूर साहेब, राजेशजी ठाकूर साहेब, रुपेशजी मोकल साहेब आणि महेशजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत. आम्ही सर्व मान्यवरांना विनंती करू की आपण मुख्य मंचावर या आणि असं नसतं आपलं सहर्ष स्वागत आहे रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये. तमाम नावेखाडी ग्रामस्थ जर मैदानाच्या अवतीभोवती या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्या सर्वांना संजय शेठ ठाकूर आणि सर्व आयोजकांच्या वतीनं आम्ही आमंत्रित करतो. आपण मंचावरती आणि सामन्याचा आनंद घ्या. मुख्य VIP डाईजमध्ये आपण पाहता आमचे सरपंच विजेंद्र शेठ पाटील, सागर शेठ ठाकूर, सर्व मान्यवर या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना. चला, पेट संघाचा कॅप्टन, RCC पेट संघाचा कर्णधार आपण इथे उपस्थित राहायचा आहे. पहिला सामना असेल ए पोलमधला बोनकोडे विपक्ष RCC पेट. सेकंड इनिंगचा जर का पहिला चेंडू पडला तर प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन घोषित केलं जाईल. ही आम्ही महत्त्वाची सूचना देतो सर्व संघांना. बोनकोडे संघाचा कॅप्टन विघ्नेश इथे आलाय. टॉससाठी ऑन साईडला बॉलला टर्न केला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझनकडे फटका पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी फक्त सिंगल स्ट्राईक स्वतःकडे घेतो विनय. या मॅचमध्ये 38 वरती आपण पाहता संघ पोहोचलाय. शेवटचा बॉल असेल इनिंगमधला लास्ट बॉल, टार्गेट सेट करणारा चेंडू. प्रतीश पाटील कमबॅक करतो आपल्या टीमसाठी. अगदी 4 वर्ष अगोदर आमच्या 12 नाईट स्पर्धेमध्ये हा खेळाडू बेस्ट बॉलरचा मानकरी राहिला होता. दमदार परफॉर्मन्स त्याने आपल्या टीमला दिलं होतं आणि इथे देखील आता चांगली कामगिरी त्याला या षटकामध्ये करावी लागेल. शेवटचा बॉल समोर विनय मात्रे. या बॉल यॉर्करचा प्रयत्न, ड्राईव्ह केला बॉलला, बॉल बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्राकडे खेळला. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आणि फेकी चांगली होती. बॉलला कलेक्ट करता आलं नाही प्रतीशला आणि त्यानंतर तिसऱ्या रनचा प्रयत्न आलाय. रन आउट. 2 धावा या चेंडूवरती आल्या. 2 रनच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 8च्या सरासरीने 40, 5 गडी बाद 40. आता येणारे 30 चेंडू विजयासाठी 41 धावांचं समीकरण. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा सादरीकरण कक्षामध्ये. धन्यवाद रोशनजी पाटील सर. तर त्यानंतर आम्ही नवनीतजी ठाकूर यांना विनंती करतोय आपण शैलेश ठाकूर साहेबांचा देखील सन्मान मुख्य मंचावर करावा. तर शैलेश ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान होईल. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपले नावेखाडीला खरं तर गावातील. तर नवनीतजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. शैलेशजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर या ठिकाणी केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. चला, RCC पेट टीम कॅप्टन या लवकरात लवकर. बोनकोडे संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जर अतिरिक्त वेळ घेतला तर समोरील संघाला या ठिकाणी टॉस विन घोषित केलं जाईल. बघा, इनिंग ब्रेक झालेला आहे आणि आपली उपस्थिती या ठिकाणी महत्त्वपूर्ण होती.
दीपकजी तांडेल साहेबांचा देखील सन्मान नवनीतजी ठाकूर सरांच्या शुभ हस्ते होते मुख्य मंचावर. त्यानंतर अजून एक सन्मान आपण करूया. महेश ठाकूर साहेबांचा देखील सन्मान होईल. आम्ही नवनीतजी ठाकूर यांनाच विनंती करू की आपण साहेबांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर करावा. त्यानंतर आम्ही सागरशेठ ठाकूर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करूया. दोन्ही संघांचे संघनायक बोनकुडे 11 बोनकुडे आणि त्यांच्या विरुद्ध रातोके कातील आरसीसी पेठ असे संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तर आरसीसी पेठ संघाचा कॉल असेल. दुसऱ्या बाजूला बोनकुडे 11 बोनकुडे नवी मुंबई, दुसऱ्या बाजूला खारघर परिसरातील संघ. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. अभिनंदन. सर्वप्रथम टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय राहील? बॅटिंग. काय सांगाल ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय? तुम्ही या अगोदरही या क्रीडांगणावर खेळलाय, रामबाग चषकाचे तुम्ही विजेता राहिला होता आणि त्या अनुभवाचा वापर किती तुम्हाला या ठिकाणी होईल, त्या खेळाचा किती तुम्हाला फायदा या ठिकाणी होईल या स्पर्धेमध्ये खेळताना? नक्कीच ग्राउंडचं कौतुक केलं तेवढं कमी आहे. जस्ट आम्ही गेले मंथमध्ये पण फायनल मारली, तर अनुभव पण झालेला आहे. 4-5 मॅची खेळलो इथंच, तर खूप चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला. दुसऱ्या बाजूला बोनकोडे संघाचे कर्णधार. टॉस तुमचा विपक्ष राहिलाय, गोलंदाजी करायची तुम्हाला, तर तुम्ही टॉस जिंकून काय घेतलं असतं? गोलंदाजीच केली असते. सो ॲज एक्सपेक्टेड मनाप्रमाणे झालेलं आहे. तर काय सांगाल एकंदरीत स्पर्धेबद्दल आणि समोर आरसीसी पेठ सारखा संघ आहे, काय रणनीती राहील? रणनीती काय नाही, आणि पेट बरोबर आम्ही खूप वेळा खेळलोय आणि या सीझन मध्ये पहिल्यांदा खेळतोय आणि ट्राय करू जिंकण्याचा. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर टॉस आजच्या रात्रीतील दुसऱ्या सामन्याचा या ठिकाणी संपन्न झालाय. आरसीसी पेठ विरुद्ध बोनकोडे 11 बोनकोडे आणि आरसीसी पेठ संघाच्या संगणकाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसऱ्या सत्राला या ठिकाणी प्रारंभ होतोय आणि तिकडे आमचे समालोचक मित्र, हिंदीचा एक जबरदस्त आवाज, मॅन फ्रॉम वाजे, मनोहरजी पाटील सर या ठिकाणी जॉईन झालेत. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया युवराज सर. तमाम दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, सभी कप्तानों का हम तहे दिल से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत, हसीन और रंगीन दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे दोस्तों. 2 बल्लेबाज निकल जाएंगे. शिवतेज कार्गो प्राइवेट लिमिटेड आयोजित रिहानी इंटरप्राइजेस ट्रॉफी 2025 आज इस टूर्नामेंट की पहली रात है और पहली रात का यह सुहाना सफर की शुरुआत सभी मेहमानों की मेहमान नवाजी के साथ हम कर रहे हैं. पहला मुकाबला जारी है. एक तरफ है उल्वे क्रिकेट टीम, नीलकंठेश्वर उल्वे, और उनके खिलाफ खेल रही है बीच मैदान के अंदर मिहिरा स्पोर्ट्स मोरावे के बीच में. यह दिलकश नजारा है. जीतने के लिए 30 गेंदे और 41 रन की दूरी है. जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में. तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है. रिहानी इंटरप्राइजेस ट्रॉफी 2025 30 गेंदे और जीतने के लिए 41 रन की दूरी. मीरा स्पोर्ट्स मोरावे उनके खिलाफ खेल रही है. एनसीसी उल्वे के सामने रखा हुआ यह टारगेट. जाएंगे दोस्तों मैदान में. अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में. अच्छी लड़ाई हम देखना चाहते हैं, संघर्ष हम देखना चाहते हैं, अंतिम क्षणों तक मुकाबला जाए ये हम देखना चाहते हैं और दिल धड़काने वाले मुकाबले हम देखना चाहते हैं. लेकिन हमारे चाहने से न चाहने से कुछ नहीं होता. चाहना होता है बल्लेबाजों को, चाहना होता है गेंदबाजों को. मैदान के अंदर हम यकीनन जाएंगे दोस्तों. गेंदबाज तैयार होगा विनय म्हात्रे, स्ट्राइकर इनके ऊपर प्रतीश पाटिल है, उनका साथ निभा रहे योगेश म्हात्रे. पहली गेंद लेकर तैयार होंगे विनय म्हात्रे. 30 गेंदे 41 की दूरी. अंपायर का इशारा आएगा, उल्टी गिनती शुरू. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम ऑन. फर्स्ट बॉल, फुल टॉस. ये तोहफा था, कबूल करेंगे. गेंद जाएगी सीमा पार. पहली गेंद, पहला चौका.
सो मच। एक जरूरी ऐलान होगा कि 4 ओवर के लिए आपके पास 20 मिनट है। टाइमर यहाँ पर ऑन है। 21वें मिनट में आपका एक खिलाड़ी 30 गज के अंदर आएगा अंतिम ओवर में। इस पर भी आपको गौर करना है दोस्तों। पहली गेंद के ऊपर ये चौका आया और अपने जहरीले इरादे प्रतीश पाटिल ने जाहिर करे मैदान में। राउंड द विकेट से ये गेंद एक और फुल टॉस थी, दिशा देने का काम करेंगे। छक्का है यहाँ पर खिलाड़ी पीछे जरूर मौजूद है। हल्का सा चकमा दिया गेंद ने और इसका फायदा पूरी तरीके से उठाने में कामयाबी बीच मैदान के अंदर मिलते हुए प्रतीश को। प्रतीश ने चौके के साथ खाता खोला था। 2 रन इस गेंद के ऊपर मिल जाएंगे। टीम की रन संख्या पहले पावर प्ले में रन बने हैं टोटल 6 रन। पहला और पावर प्ले का ओवर है। बेशकीमती ये रन है। जितने रन पावर प्ले में आएंगे आने वाले समय में बल्लेबाजों के ऊपर उतना दबाव कम होता चला जाएगा। गेंदबाजी तैयार। इस बार बल्ले का बाहरी किनारा है, मौका बन जाएगा। बड़ी मछली है जाल में। प्रतीश पाटिल बैक टू दी पवेलियन। त्याच दरम्यान या ठिकाणी आगमन होत असताना दीपक शेठ साहेबांचं वाशी परिसरातील एक नामवंत उद्योजक सन्मान्य दीपक शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन होते। आम्ही त्यांचा शब्द सुमनानी सहर्ष स्वागत या ठिकाणी करतो। शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये सन्माननीय दीपक शेठ साहेबांचं सहर्ष स्वागत आहे। बहुत बहुत शुक्रिया सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत। मैदान के अंदर हम जाएंगे। 41 रनों का टारगेट है। विनय मात्रे ने करी है शुरुआत। चौका जरूर खाया था लेकिन प्रतीश का विकेट नई संजीवनी नई ऊर्जा देकर चला जाएगा मीरा स्पोर्ट्स मोरावे टीम को। नया खिलाड़ी मैदान के अंदर है। इनेट नंबर 3 सिद्धेश मडवी। गेंदबाजी के लिए विनय एक बार फिर से तैयार होंगे। चौथी गेंद लेकर इस ओवर की राउंड द विकेट से। जोरदार अपील, अपीलों में उत्साह विश्वास है। अंपायर की उंगली आसमान की ओर है और बल्लेबाज के पारी का अंत है। बैक टू बैक ये दूसरी सफलता विनय के नाम। चार गेंदें गुजर चुकी है। विनय मात्रे तीसरी गेंद के ऊपर सफलता थी, चौथी गेंद के ऊपर सफलता थी। विकेटों के पीछे से अपील स्क्वायर लेग अंपायर के पास हो रही थी लेकिन स्क्वायर लेग अंपायर को यह हक ही नहीं है कि कॉट बिहाइंड के वो आउट दे। मेन अंपायर ने आउट दे दिया बल्लेबाज को। लगातार 2 सफलता है। आपण काही वेळास पूर्वीच पाहिले की वाशी परिसरातील नामवंत उद्योजक दीपक शेठ यांचे या ठिकाणी आगमन झाले। त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँक वाशी मधील मॅनेजर सन्माननीय मनीष साहेब यांचे आगमन झाले। त्याचबरोबर कृपा मॅडम यांचे आगमन झाले। आम्ही त्या दोघांचेही सहर्ष स्वागत करतो। ऑन हैट्रिक थे गेंदबाज विनय मात्रे। बाल बचे। टप्पा गिरने के बाद गेंद बाहर की तरफ निकलती चली गई। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। ये क्रिकेट है दोस्तों। जिस तरीके से हमने देखा है अब तक 5 गेंदों में पहले 2 गेंदों में 6 रन आए थे और उसके बाद लगातार 2 विकेट और ये डॉट गेंद है। ये क्रिकेट है।
51,000 रुपयाची धनराशी त्यांच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून उद्योजक वाशी नवी मुंबईचे दीपक शेठ यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचा आपण करूया यथोचित सन्मान. आपले सर्व मुख्य आयोजक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सन्मान होत असताना तो बहुत बहुत शुक्रिया सभी मेहमानों की मेहमान नवाजी, क्योंकि प्यार के बदले प्यार और मोहब्बत के बदले मोहब्बत करना ये हमारी कमजोरी नहीं, ये हमारी आदत है और हमारी ये संस्कृति है। और निश्चित तौर पर सभी मेहमानों की मेहमान नवाजी, सभी का एक बार फिर से स्वागत है। लेकिन क्रिकेट के मैदान के अंदर हम लौटेंगे। बैक टू क्रिकेट, गेंदबाज है तैयार, एक बार फिर से बायात का ये खिलाड़ी, बल्ले का किनारा, एक और सफलता महिरा स्पोर्ट्स मोरावे के लिए। पहले ओवर में 10 रन आए थे, दूसरे ओवर की पहली गेंद डॉट थी आर्यन के और दूसरी गेंद के ऊपर सफलता है। लाजवाब ये मुकाबला, 41 रनों का टारगेट है मैदान के अंदर और 3 सफलता अब तक मिली है मोरावे क्रिकेट टीम को। मैदान के बाहर लौटे प्रतीश पाटिल, मैदान के बाहर लौटे थे योगेश मात्रे और मैदान के बाहर लौटे सिद्धेश मडवी। ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज मैदान के बाहर निकल चुके हैं। अब यहां पर दबाव बढ़ेगा आने वाले बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि जो लोग जोखिम उठाने की हिम्मत रखते हैं वही असली विजेता होते हैं। और इस मुकाबले का विजेता कौन कहलाएगा, क्योंकि 41 रनों का पीछा जब 30 गेंदों में होता है, ऑन पेपर ग्रामीण टेनिस क्रिकेट में यह आसान सा टारगेट है, लेकिन गेंदबाजी जिस तरीके से हुई है लाजवाब मुकाबला बना दिया है महिरा स्पोर्ट्स मोरावे क्रिकेट टीम ने। पहले ओवर में 10 रन 2 सफलता और आर्यन के नाम पे 2 गेंदें आर्यन ने फेंकी है, एक भी रन खर्च नहीं किया और यहां पर सफलता मिलती हुई रन बने टोटल 3 विकेट के नुकसान के ऊपर 10 रन 41 का पीछा करते हुए एनसीसी उल्वे क्रिकेट टीम। अगली गेंद बड़े स्ट्रोक की तलाश में यहां पर डॉट गेंदें बार बार खेली जा रही है। एक और डॉट गेंद आएगी, पिछली तीनों की तीनों गेंदें डॉट है। विवेक पाटिल जो 5वें नंबर के खिलाड़ी है, बड़े स्ट्रोक जरूर चाहिए मैदान में, लेकिन विकेट को भी बचाना है, क्योंकि बचेंगे तो और भी लड़ेंगे। सर सलामत तो पगड़ी 50 है, लेकिन यहां पर किस तरीके की सोच होगी, सोच पर निर्भर करते हैं आपकी जीत या हार। यहां पर कैसा रवैया अपनाएंगे, सकारात्मक सोच, पॉजिटिव एटीट्यूड जरूरी है। एक और अच्छी गेंद, एक और अच्छी गेंद है, चौथी गेंद लगातार डॉट है। सुदर्शन पाटिल हमारे साथ स्कोरिंग की भूमिका में हमें बताते हुए क्या कमाल की ये गेंदबाजी है आर्यन भोईर के माध्यम से। 41 रनों का पीछा करा जा रहा था और इस पाटा विकेट के ऊपर इतना आसान बनेगा नहीं। पहले ओवर में 10, इस ओवर की 4 गेंदों में अब तक एक भी रन नहीं आया। गेंदबाज से तैयार ओवर द विकेट से। एक और अच्छी गेंद, एक और अच्छी गेंद है, डॉट गेंद की समाप्ति। पूरी संभावनाएं बनी है कि ये पहला मेडन आएगा क्या इस ट्रॉफी का। रिहानी इंटरप्राइजेस ट्रॉफी 2025 हम एंजॉय कर रहे हैं और आर्यन भोईर ने सभी के दिल जीते हैं। जब आप 41 रनों को बचाने के लिए उतरते हो, आपसे यही ख्वाहिश रहती है अपने कप्तान के कि डॉट गेंदे फेंको, विकेट चटकाओ। अंतिम गेंद आएगी, विवेक पाटिल है दबाव में, दबाव भरा माहौल है, 11 गेंदों का सफर है और 10 रन अब तक बने हैं। अंतिम गेंद, यह अच्छा स्ट्रोक है, एक्स्ट्रा कवर में कोई खिलाड़ी तैनात नहीं, गेंद जाएगी गोली की रफ्तार से, तेज आउटफील्ड है। अंतिम गेंद के ऊपर मिल जाएगा चौका। 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 14 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर नीलकंठेश्वर उल्वे क्रिकेट टीम। अठारह गेंदे जीतने के लिए 27 रनों की अभी भी जरूरत है। 9 की औसत बरकरार रखनी है बीच मैदान के अंदर मुकाबला जीतने के लिए। क्या ऐसा हो पाएगा कि अंतिम क्षणों में मुकाबला बदलने में कामयाबी मिलेगी? जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ
मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे ही रहते हैं और यहाँ पर मंजिल को पाने के लिए बड़े स्ट्रोक खेलना अनिवार्य हो जाएगा। साझेदारी यहाँ पर बनानी होगी, साझेदारियों का खेल होता है क्रिकेट, पार्टनरशिप क्रिकेट में बेहद जरूरी है। आपको याद होगा 2011 वर्ल्ड कप फाइनल, वीरेंद्र सहवाग दूसरी गेंद के ऊपर चलते बने थे, 2 ओवर के बाद सचिन ने विकेट फेंका था, लेकिन उसके बाद गौतम गंभीर और विराट कोहली की साझेदारी ने मुकाबला बनाया था। पार्टनरशिप क्रिकेट में बेहद जरूरी हो जाती है। अब आने वाली गेंदें 18 है और जीतने के लिए 27 रनों की है आवश्यकता। गेंदबाज तैयार, इस मर्तबा विनय महात्रे अपने स्पेल के दूसरे ओवर में आएंगे। बड़े स्ट्रोक की तलाश, खिलाड़ी मौजूद, एक और खिलाड़ी मैदान के बाहर लौट जाएगा। जबरदस्त यहां पर गेंदबाजी का नजारा, इस बार चंदन मडवी बैक टू द पवेलियन। सो मच, 17 गेंदे 27 रनों की अभी भी जरूरत है। हर एक गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक की तलाश हो रही है और इसी में विकेटों का नुकसान करा जा रहा है। जबरदस्त यह गेंदबाज विनय महात्रे, पहला ओवर फेंका था विनय ने, 10 खर्चे थे, दूसरे ओवर में आर्यन ने 4 रन खर्चे, 1 सफलता दी और विनय ने पहली गेंद के ऊपर चलता किया था चंदन को। 4 विकेट गिर चुके हैं। नीलकंठेश्वर उल्वे क्रिकेट टीम दबाव को महसूस करती हुई विनय महात्रे मिहिरा स्पोर्ट्स मोरावे के सामने। अब नया खिलाड़ी इन एट नंबर 6 आदेश खारकर। आदेश से उम्मीदें कर सकती है टीम, विवेक से उम्मीदें है। आने वाली 17 गेंदें और 27 की जरूरत। इस बार ऑब्स्टिक के काफी ज्यादा बाहर से गेंद गुजरी और इस सत्र का यह पहला वाइड आता है बा, 1 रन का इजाफा होता है बा। समीकरण बदल जाएगा, आंकड़े बदल जाएंगे। आने वाली 17 गेंदें और 26 रनों की अभी भी आवश्यकता। विनय महात्रे के सामने के बल्लेबाजी हो रही है, आदेश है स्ट्राइकर एंड के ऊपर, बड़े स्ट्रोक की तलाश है, साझेदारी की जरूरत है, लेकिन कैसा माहौल बनेगा दोनों टीम के लिए। मोरावे और उल्वे के बीच में दिलकश लड़ाई। आड़ा बल्ला घुमाया था लेकिन गेंद ऑब्स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी। अंपायर का इशारा आता हुआ कि यह गेंद खराब है, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी। समीकरण फिर से बदल जाएंगे। 17 गेंदें और 25 की आवश्यकता। सफर में मुश्किलों आए तो हिम्मत और बढ़ती है, अगर कोई रास्ता रोके तो जुर्रत और बढ़ती है। अगर बिकने पर आ जाओ तो घट जाता है दम, अक्सर ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है। और कीमती कौन होगा मैदान में, यह भी देखने वाली बात है। लगातार 2 वाइड आए, टीम की रन संख्या टोटल बनी है 16 रन, 4 विकेट के नुकसान के ऊपर। आने वाली गेंदें 17 है और जीतने के लिए 25 रनों की अभी भी जरूरत। दोनों तरफ मुकाबला अभी भी खुला है, मुकाबला बराबरी पर खड़ा है। खोद कर निकाला इस गेंद को, सिंगल डबल से भी काम बन सकता है, 1 रन का इजाफा हो जाएगा। मोरावे क्रिकेट टीम भी जानती है कि विकेट एकमात्र जरिया है, विकेट आएंगे तो मुकाबले में उल्वे क्रिकेट टीम लौट नहीं सकती, क्योंकि यहां पर 1-2 बड़े हिट उल्वे क्रिकेट टीम फिर से मुकाबले में लौट जाएगी। अंतिम गेंदें 16 और जीतने के लिए 24 रनों की अभी भी आवश्यकता। कंपलसरी चेस आपको करना है मैदान में। विनय महात्रे एक बार फिर से निकलेंगे इस ओवर की तीसरी गेंद लेकर। लगातार 2 वाइड आई थी उनके माध्यम से इसी ओवर में। कमाल की ये गेंद थी, डंडी बाहर है, एक और सफलता है। 5वां खिलाड़ी आदि सेना नीलकंठेश्वर उल्वे क्रिकेट टीम के पवेलियन में वापिस है। 15 गेंदें और 24 रनों की जरूरत है। गुजर चुकी है, रन बने हैं टोटल 16। जीत की बात करेंगे, 15 गेंदें और 24 रनों की आवश्यकता। तर काही आपल्या माता भगिनी या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत। आम्ही त्यांना विनंती करू की व्यासपीठावर बसण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे, आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता। आपलं सहर्ष स्वागत आहे।
तो बिल्कुल सभी का एक बार फिर से स्वागत। 15 गेंदे जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता। अब तक इस ओवर में विनय म्हात्रे ने इस मुकाबले में 4 विकेट चटकाए हैं। क्या पहला फाइफर लेने में कामयाबी मिल जाएगी? जबरदस्त गेंदबाजी का नजारा विनय म्हात्रे के माध्यम से। राउंड द विकेट, कमाल की ये गेंद थी। डिफेंस का प्रयास था लेकिन टप्पा गिरा, गेंद का काटा चेंज किया गेंद ने विकेट कीपर के सीधा हाथों में। समीकरण आंकड़े फिर से बदल जाएंगे। 14 गेंदें बचेगी और 24 की आवश्यकता। जैसे कहते हैं ना, वक्त लगता है पानी को बर्फ बनने में, वक्त लगता है ढले हुए सूरज को फिर से निकलने में। तूने जो कहा था वो करके दिखाएगा एक दिन। वक्त लगता है गरजते हुए बादलों को भी बरसने में, लेकिन सम्मान दिया इस गेंद को, आसानी के साथ खेला। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 13 गेंदे और जीतने के लिए 23 की आवश्यकता। इस तरीके के मुकाबले दर्शक बेहद पसंद करते हैं जब अंतिम क्षणों में मुकाबले चले जाते हैं, और इसी तरीके के दिल धड़काने वाली लड़ाइयां हम देखना चाहते हैं। जबरदस्त क्रीडा प्रतियोगिता रिहानी इंटरप्राइजेस ट्रॉफी 2025 शिवतेज कार्गो प्राइवेट लिमिटेड इनके माध्यम से आयोजित ये क्रीडा प्रतियोगिता मैदान के अंदर हम देख सकते हैं। आज इस टूर्नामेंट का पहला दिन है और पहले दिन का ये सुहाने सफर का शुरुआत अब हो चुकी है। और ये पहला मुकाबला उल्वे और मोरावे के बीच में। खोद कर निकाला इस गेंद को, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, 1 रन तो मिल जाएगा। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। आने वाली गेंदें 12 है और जीतने के लिए जरूरत है 22 रनों की आवश्यकता। क्या बात है यार, डीजे श्रीकांत हमारे साथ है। जब भी हमारे साथ होते बिल्कुल सभी दर्शकों की निगाहें अपने ओर खींचने में कि कामयाबी मिलती है, उनका संगीत सुनकर मजा आता है। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में। अंतिम गेंदें 12 बची है और 22 रनों की आवश्यकता। लक्ष्य को पाने के लिए यदि हम तन मन और धन लगा देते हैं तो सच कहता हूं दोस्तों, सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं। जाएंगे दोस्तों मैदान के अंदर, 12 गेंदें और 22 रनों की आवश्यकता। कौन मुकाबला जीतेगा? मेरा स्पोर्ट्स मोरावे टीम। तो गुजारिश होगी मंडप डेकोरेटर्स के निखिल आयोजकों से हमारे मंच के ऊपर संपर्क करें। मंडप डेकोरेटर्स के निखिल से गुजारिश होगी। ये गेंद आएगी, नो, पीछे खिलाड़ी मौजूद, बीमार थी। रन मिलेगा इस गेंद के ऊपर। 1+1, 2 रन मिल जाएंगे। ऊपर से फ्री हिट है, मौका बनेगा मैदान में मुकाबला बदलने का। 12 गेंदे और जीतने के लिए 20 की आवश्यकता। क्योंकि जब 5 ओवर के मुकाबले होते हैं सुदर्शन, निश्चित तौर पर एक आध गेंदबाज आपको मिलता है, 1-2 कमजोर गेंदें मिलती है, उसका इंतजार करना होता है। 5 खिलाड़ियों ने बड़े स्ट्रोक की तलाश में अपने विकेट खोए। अब फ्री हिट का मौका है। 12 गेंदे और 20 रन की अभी भी आवश्यकता। फ्री हिट, लेकिन फ्री हिट का फायदा उठा नहीं पाए मैदान में। पलटवार करते हुए गेंदबाज हम देख सकते हैं मोहित म्हात्रे। क्या मुकाबला बदलेंगे? 11 गेंदे और जीतने के लिए 20 रनों की है जरूरत। गेंदबाज है तैयार। कमाल की यह गेंद थी, तेज यॉर्कर फेंके, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन तो मिल जाएगा। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन का इजाफा होता हुआ समीकरण फिर से बदल जाएगा। 10 गेंदे और जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता। नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं। कश्तियां बदलने की जरूरत नहीं है दोस्तों, दिशा को बदलो तो किनारे खुद ब खुद बदल जाते हैं। 10 गेंदे 19,
कारपेट के सहारे इस गेंद को मिड ऑफ के क्षेत्र में खेला, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो भी आया, तब तक 1 रन का इजाफा होता हुआ। सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं। मोरावे क्रिकेट टीम को डीप ले जाना चाहती है बल्लेबाजी आदेश खारकर और यश मडवी। मैं तारीफ करूंगा इन बल्लेबाजों के, विकेट नहीं दे रहे आसानी के साथ, बुरे गेंद का इंतजार जारी है, सब्र कर रहे और सब्र का फल हमेशा मीठा होता है। गेंदबाज है तैयार, फुल टॉस, ऊंचाई बहुत ज्यादा है, लंबाई नहीं मिली, पीछे खिलाड़ी मौजूद, दूसरे की तलाश है और 2 रन का इजाफा होता है। 2 रनों के मदद से पारी आगे पहुंच जाएगी, आंकड़े क्रिकेट में बदल जाएंगे। 8 गेंदे और 16 रनों की अभी भी आवश्यकता। कौन जीतेगा बाजी, किसकी जीत किसकी हार, जबरदस्त मुकाबला। रिहानी इंटरप्राइजेस ट्रॉफी की शुरुआत हो चुकी है। यह मुकाबला हमारे दिलों को जोरों से धड़काएगा। कहते हैं किस्मत से ज्यादा ना किसी को मिला है ना मिलेगा, पर दुनिया गवाह है इस बात की, जिसने अपनी किस्मत खुद लिखी है उसी ने यह दुनिया बदली है। कौन बदलेगा मुकाबला? 8 गेंदे 16 की जरूरत। यह गेंद ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरे, दबाव है, दबाव भरा माहौल है। अब गेंदबाजी आक्रमण में गलतियां करी जा रही है। मिहिरा स्पोर्ट्स मोरावे क्रिकेट टीम 8 गेंदों में 15 रनों को बचाना है मैदान में। किसकी जीत किसकी हार, किसकी खुशी, किन के गम, किन के सपने साकार और किन के सपने बिखर जाएंगे। जबरदस्त मुकाबला। 8 गेंदे 15 की है जरूरत मुकाबला जीतने के लिए। शॉर्ट पिच गेंद थी, बल्ले का किनारा और यहां पर बल्लेबाज आउट। खराब गेंद थी, फायदा नहीं उठा पाए और छठा खिलाड़ी मैदान के बाहर। आने वाली गेंदें बचेगी अब 7 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की अभी भी जरूरत है। अब मेहनत करनी है क्योंकि लड़ाई जीती जाती है जोश जुनून और जज्बे से, क्योंकि हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। हिम्मत आपको दिखानी होगी। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। वो लड़ने का जज्बा क्या मैदान के अंदर नजर आएगा। 6 खिलाड़ी इस सफर में नीलकंठेश और उल्वे क्रिकेट टीम ने खोए हैं। अब मेहनत करनी होगी क्योंकि यूं ही नहीं होती हाथों की लकीरों के आगे उंगलियां। रब ने भी किस्मत से पहले मेहनत लिखी है, मेहनत दिखानी होगी, पसीना बहाना है मैदान में। 7 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। लोअर फुल टॉस, पीछे खिलाड़ी मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ है, दूसरे की कोशिश थी लेकिन मना करेंगे इस बार। आने वाली गेंदें बचेगी अब 6 और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। कंपलसरी चेस। शुरू करना है दोस्तों। दिए गए समय में बिल्कुल पानी की मांग की जा रही है। 12वें खिलाड़ी को भी ध्यान रखना है दोस्तों। 3 ओवर के बाद ड्रिंक्स ब्रेक होगा और आप ही को मैदान के अंदर जाना है। इस बार आने वाली 6 गेंदे हैं, जीतने के लिए 14 रनों की अभी भी आवश्यकता है। त्याच दरम्यान या ठिकाणी हर्षदजी ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। आम्ही विराजजी ठाकूर यांना विनंती करू की आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावर करावा। या हर्षदजी ठाकूर साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी आपण करावा। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। जाएंगे दोस्तों मैदान में। 6 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की अभी भी है आवश्यकता।
कौन मुकाबला जीतेगा, किसकी जीत होगी, किसकी हार होगी। एक तरफ है नीलकंठेश्वर उल्वे क्रिकेट टीम, मीरा स्पोर्ट्स मोरावे के बीच में ये दिलकश लड़ाई, ये दिलकश नजारा मैदान के अंदर पेश है। उमेश ठाकुर मानो गेंद नहीं, इस मुकाबले का भविष्य लेकर चलेंगे। जबरदस्त लड़ाई, सभी की निगाह है मैदान की ओर होनी चाहिए। 6 गेंदे जीतने के लिए 14 की है जरूरत। सीधे बल्ले से खेला, खिलाड़ी वहां पर खुद के फॉलो थ्रू में रोकेंगे गेंदबाज। 1 रन तो आसानी के साथ है, दूसरे की तलाश। डायरेक्ट हिट से काम बनता था लेकिन कलेक्ट नहीं कर पाए। 2 रन का इजाफा होता हुआ पहले गेंद के ऊपर 2 रन मिलेंगे। 5 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की अभी भी जरूरत है। नसीब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहान भी उन्हीं के जबरदस्त होते हैं। इम्तिहान की घड़ी है, मुश्किलात की घड़ी है, जबरदस्त ये मुकाबला है। अंतिम 5 गेंदे हैं और जीतने के लिए 12 रन की जरूरत है। जो फकीरी मिजाज रखते हैं वो ठोकरों में ताज रखते हैं, जिनको कल की फिक्र नहीं वो मुट्ठी में आज रखते हैं। और ये आज मुकाबला किसके नाम पर जाएगा, मोरावे या फिर उल्वे। 5 गेंदे 12 की जरूरत है। 6 विकेट के नुकसान के ऊपर रन बने हैं टोटल 29, 29 रन बने हैं। अंतिम गेंदे 5 और जीतने के लिए 12 की आवश्यकता। ऑन स्ट्राइक होंगे बल्लेबाज महेंद्र मडवी, गेंदबाज तैयार उमेश ठाकुर, राउंड द विकेट। यह गेंद तीर की तरह सीधी निकले, विकेट कीपर के हाथों में, कोई गलती नहीं हुई। लाजवाब गेंदबाजी यहां पर उमेश ठाकुर के माध्यम से। 4 गेंदे 12 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। लाजवाब लड़ाई है, एक बड़ा हिट, मुकाबले में मजा आएगा। क्या ऐसा हो पाएगा मैदान में? 4 गेंदे 12 का समीकरण। राउंड द विकेट से गेंद, अच्छा स्ट्रोक है, ऊंचाई बहुत ज्यादा है, क्या लंबाई मिलेगी? और गेंद जाएगी सीमा पार। मुकाबले में नाटक अब शुरू हो चुका है। क्या बात है, क्या बात है, एक बड़े स्ट्रोक ने मुकाबला बदल दिया गया है। 3 गेंदे और जीतने के लिए 6 रन की अभी भी आवश्यकता। यहां पर महेंद्र मडवी 8वें नंबर के खिलाड़ी मैदान के अंदर आग उगलते हुए। जबरदस्त लड़ाई, रास्ता भी जानता हूं, चलना भी जानता हूं, मैं आग हूं, तबीयत से जलना भी जानता हूं। मुझे मोम ना समझो जो झट से पिघल जाऊंगा, मैं सूरज हूं, डूब कर निकलना भी जानता हूं। 3 गेंदे 6 की आवश्यकता। मोरावे या फिर उल्वे, कौन जीतेगा बाजी? 3 गेंदे 6 रन। बल्ले का किनारा, खिलाड़ी आउट। 2 गेंदे 6 की आवश्यकता। बहुत शुक्रिया डीजे। यहां पर आने वाली 2 गेंदे 6 रन, समीकरण था 6 में चाहिए थे 14, उसके बाद समीकरण बना 5-12, 4-12, 3-6 और अब 2 गेंदे और 6 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। एक बड़ा हिट उल्वे क्रिकेट टीम के लिए मुकाबला है और यहां पर डॉट गेंदे, प्रेशर और बढ़ जाएगा। मोरावे क्रिकेट टीम जरूर हावी है क्योंकि 7 विकेट के नुकसान के ऊपर यहां पर बल्लेबाजी चलते हुए एनसीसी उल्वे क्रिकेट टीम की 35 रनों के ऊपर 7 खिलाड़ी खोए हैं। अब नया खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल होगा, संकेत भोईर। संकेत से उम्मीद है, उम्मीदों का बोझ उनके कंधों के ऊपर है। क्या मुकाबला बना दिया जाएगा या फिर उमेश ठाकुर ने मुकाबला खींचा है? अंतिम 2 गेंदे 6 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। राउंड द विकेट से उमेश निकले, तेज यॉर्कर। यहां पर हमने देखी थी विकेट कीपर ने जैसे तैसे इस गेंद को रोका, रन बचाए अपने टीम के लिए। अब अंतिम 1 गेंद और जीतने के लिए 5 रन की जरूरत है। कंपलसरी चेस, छक्का ही चाहिए मुकाबला जीतने के लिए। 22 का ये रन आता हुआ, क्या कमाल की गेंद थी। तेज यॉर्कर मैदान के अंदर हमें देखने को मिले। काफी अभी इम्तिहान बाकी है, युद्ध का अभी आगाज बाकी है। तोड़ती है मुसीबतें तो तोड़ने दो, हौसलों में अभी भी जान बाकी है। 1 गेंद
5 की आवश्यकता। इस रिहानी इंटरप्राइजेस ट्रॉफी की शुरुआत इससे अच्छी नहीं हो सकती थी। इतना अच्छा मुकाबला, कांटे की टक्कर, क्रिकेट का रोमांच, हाई वोल्टेज ड्रामा, ये क्रिकेट का नाटक। 1 गेंद 5 रन, कौन जीतेगा मुकाबला? तालियों की आवाज आनी चाहिए दोस्तों इस गेंद के लिए। उल्वे या फिर मोरावे, 1 गेंद 5 की आवश्यकता। उमेश ठाकुर या फिर आदेश कारकर, 1 गेंद 5 रन। और यहां पर मुकाबला जीता महिरा स्पोर्ट्स मोरावे, 41 बचा है। कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड।